गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा. तर आज आपण टिलेज, टाईप ऑफ टिलेज आणि त्याबद्दलचे इम्पॉर्टंट स्कोप म्हणजे इम्पॉर्टंट ऑफ टिलेज, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज शिकणार आहोत. ओके, फॅक्टर अफेक्टिंग टिलेज. तर टिलेज हा पॉईंट कॉम्पिटेटिव्हच्या एक्झामला पण महत्त्वाचा आहे. टिलेजवर मेनली त्याचे टाईप ऑफ जे टिलेज आहे टाईप ऑफ टिलेज आहे ते खूप महत्त्वाचे. ओके, तर आपण टाईप ऑफ टिलेज सुद्धा बघणार आहे. आता सर टिलेज म्हणजे काय, पहिला विषय, पहिला डोक्यात पॉईंट, टिलेज म्हणजे काय सर? आम्हाला तर येतच नाही सर टिलेज म्हणजे काय. वावरात वखरणी नांगरणी पाहिली का? हो सर, ते तर पाहतो रोटाविटर हाणला सर ट्रॅक्टरवर बसून. ओके, हाणला ना, बरोबर आहे. पेरणी करतो ना सर, बरोबर आहे. एक ब्रेक सोडून सर एका ब्रेकवर चालवायला जी मजा येते सर, ती आनंद भेटतो सर ट्रॅक्टर चालवण्यात, का नाही? मग तोच आनंद जो आपण मातीसोबत खेळतो ना, वखरणी नांगरणी, बरोबर आहे, जी मशागत करतो मातीची, त्या मशागतीला काय म्हणतात? टिलेज. टिलेज काय आहे? द फिजिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉइल फॉर इम्प्रूव्ह देअर क्वालिटी टू, म्हणजे चांगलं क्रॉप घेण्यासाठी, त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी, बरोबर आहे. मग ती डेफिनेशन काय दिली आहे? टिलेज इज अ फिजिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉइल विथ टूल्स. कोणासोबत? टूल सोबत फिजिकली मॅनिप्युलेशन करतो, बरोबर आहे. इम्प्लिमेंट टू ब्रिंग अ सॉइल इज गुड फिजिकल कंडिशन, फेवरेबल जर्मिनेशन ऑफ सीड अँड ग्रोईंग. ती भाषेत, इंग्रजी भाषेत दिली म्हणून, तीच जर वाचून सांगायची असती तर मी तुम्हाला ते PDF अपलोड करून दिली असती. तुम्हाला सांगतो काय करतात माहिती का? वखरणी, नांगरणी, डवरणी हे जे करतात ना, कशासाठी करतात माहिती का? की फिजिकल सॉइलची जी फिजिकल कंडिशन आहे, सॉइलची जी कंडिशन आहे ती काय व्हायसाठी? इम्प्रूव्ह व्हायसाठी. ती इम्प्रूव्ह झाली तर काय होतं? ती इम्प्रूव्ह झाली सर तर चांगलं काय येईन? क्रॉप येईन. झालं, क्रॉप काय करण? जर्मिनेट करण. चांगलं काय करण? जर्मिनेट कर. बस झाली डेफिनेशन. काय करायचं? सॉइलचं मॅनिप्युलेशन. ओके, समजलं? काही कंडिशन? काहीच नाही सर, काहीच नाही. फक्त फिजिकल मॅनिप्युलेशन करायचं सॉइल टू इम्प्रूव्ह द सॉइल कंडिशन टू गेट प्रॉपर क्रॉप प्रोडक्शन और एक्स्ट्रा क्रॉप प्रोडक्शन. ओके, त्यानंतर सर दुसरी कन्सेप्ट आहे ती टिल्थ. टिल्थ काय माहिती का? इट इज अ फिजिकल कंडिशन. काय? फिजिकल कंडिशन आहे. फिजिकल कंडिशन आहे कशाची माहिती का? रिझल्टिंग फिजिकल कंडिशन ऑफ सॉइल. कशाची? ऑफ सॉइल. रिझल्टिंग आफ्टर टिलेज. काय? आफ्टर टिलेज म्हणजे टिलेज ऑपरेशन केल्याच्या नंतर जी सॉइलची कंडिशन, फिजिकल कंडिशन होती त्याला काय म्हणतात? टिल्थ. टिल्थवर ऑब्जेक्टिव्ह येते. ओके, टिल्थची डेफिनेशन विचारल्या जाते. झालं सर, टिल्थ पण समजलं. मग सर आता काय समजून घ्यायचं? अबे झालं ना बे, टिल्थ पण समजून घेतलं, टिलेज पण समजून घेतलं. मग आता तुम्हाला सर ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेज, टिलेज ऑपरेशन करायचे काय? आम्ही नडलो सर. काऊन करायचे? बरोबर आहे ना, तुम्हाला काऊन करायचे? सर सुरुवातीला पहिलं ऑब्जेक्टिव्ह काय? ऑब्जेक्टिव्ह सर पहिलं काऊन करायचं? सर त्यात गवत असते, बरोबर आहे. टू रिमूव्ह वीड, बरोबर आहे. टू रिमूव्ह वीड. मग सर तिच्यात आम्ही कधी कधी अंडे पाहिले असे बारकाले, कधी कधी इन्सेक्टचे पेस्टचे बारकाले आळ्या वगैरे असतात, काही घर, बरोबर आहे. मग काय असतात? मग टू रिमूव्ह, टू कंट्रोल डिसीज अँड पेस्ट, टू कंट्रोल पेस्ट. ओके, डबल सर कम्पॅक्ट होती सर सॉइल. लय पीक घेतलं की सर कम्पॅक्ट होती, त्याची भुसभुशीत करायची आपल्याला. मग काय करायची? काय करायचं? टू इम्प्रूव्ह एरिएशन. टू इम्प्रूव्ह एरिएशन. ओके, टू इम्प्रूव्ह एरिएशन. चौथं
सर डबल काय हार्ड पॅन तयार होतो, म्हणजे कडक कडक होती सर जमीन. मग नागर आणलं कशी नरम होती, म्हणजे दगड म्हणजे ढेकळं पडतात ना, ढेकळं तयार झाले मग मान्सूनचा पाऊस पडला की नरम होतं ना. मग टू रिड्यूस हार्ड पॅन, टू रिड्यूस हार्ड पॅन, बरोबर आहे. टू रिड्यूस हार्ड पॅन, टू डिस्ट्रॉय, आपण याच्यात डबल म्हणू शकतो, टू डिस्ट्रॉय इन्सेक्ट. ओके, टू डिस्ट्रॉय इन्सेक्ट. मग सर डबल आपण काय करू शकतो, सर अशी मोकळी करायची सॉईल. कशी करायची, मोकळी मोकळी झाली पाहिजे सर, अशी अशी हातात आली पाहिजे ना, ढेकळ ढेकळ हातातच येत नाही सर, बरोबर. मग फॉर टू लूज अँड काय लिहू शकतो आपण त्याला, टू मेक सॉईल लूज अँड पोरस, टू मेक सॉईल लूज अँड पोरस. पोरस म्हणजे तिच्यात स्पोर्स, म्हणजे तिच्यात एरिएशन झालं पाहिजे, प्रॉपर एरिएशन झालं पाहिजे, बरोबर आहे. त्यानंतर सर आपण उन्हाळ्यात टाकतो शेणखत, बरोबर आहे ना, शेणखत टाकतो. मग काय, टू प्रॉपर मिक्सचर ऑफ मॅन्युअर अँड फर्टिलायझर, मिक्सचर ऑफ मॅन्युअर अँड फर्टिलायझर. ओके, फर्टिलायझर. सर त्यानंतर काय करायचं, हिच्यात हार्ड पॅन ब्रेक झाला, रिड्यूस म्हणा, किंवा इथं आपण दुसरा शब्द वापरू शकतो, टू ब्रेक हार्ड पॅन. काय, टू ब्रेक हार्ड पॅन. ओके. त्यानंतर सर काय करायचं, सॉइल फर्टिलिटी इम्प्रूव्ह करायची. हे झाल्यावर काय होतंय सर, सॉइल फर्टिलिटी इम्प्रूव्ह करायची. 7व्या नंबरचं सर सॉइल फर्टिलिटी, टू इम्प्रूव्ह सॉइल फर्टिलिटी. ओके, सॉइल फर्टिलिटी. मग सर डबल काय करायचं, सर स्टबल असतात. स्टबल म्हणजे माहिती काय येतं, म्हणजे बुडख वगैरे राहतात, म्हणजे सोयाबीन सोंगली त्याची बुडख, हरभरा सोंगला त्याची बुडख. मग टू रिमूव्ह स्टबल, बुडख लिहू का, टू रिमूव्ह बुडख नाही सर, मराठी कुठे जमती, आठवा. टू रिमूव्ह स्टबल. ओके, समजले कोणकोणचे ऑब्जेक्टिव्ह आहे याच्यात, कोणाला काय प्रॉब्लेम. आता सगळे समजून पण सांगितले, वेगळे साईडनं समजून सांगायचं काम नाही. हा प्रश्न येतो म्हणजे येतो, याच्यात गॅरंटी आहे. तुम्ही लिहून घ्या, 4 मार्काचा हा प्रश्न येणार म्हणजे येणार. ओके, प्रश्न येणार, याच्यावर काही एक वादविवाद नाही. ओके. त्यानंतर सर मग सर आता तुम्ही आम्हाला टाईप ऑफ टिलेज शिकवा. डायरेक्ट पॉईंटवर येऊन जा सर, टाईप ऑफ टिलेज शिकवा सोडून द्या, म्हणजे आमचा टाइमपास नको. ओके, तर मग टाईप ऑफ टिलेज मध्ये पहा, टाईप ऑफ टिलेज. टिलेज म्हणजे काय की मॅनिप्युलेशन करायचं सॉइलचं विथ द हेल्प ऑफ टूल. टूल म्हणजे किंवा नांगरणीसाठी नांगर वापरायचा, वखरणीसाठी वखर वापरायचा, बरोबर आहे, डवरणीसाठी डवर वापरायचं. ओके, आणि सोईंगसाठी सीड ड्रिल फर्टिलायझर वापरायचं. ओके. मग आता टाईप ऑफ टिलेज मध्ये काय आहे की बघ, कधी कोणचं ऑपरेशन करतो, कधी कोणचे प्रोसेस, कोणचं टूल वापरतो, त्या याच्यावर टाईप ऑफ टिलेज पडेल. पहिलं प्रिपरेटरी टिलेज. प्रिपरेशन कधी करतो सर, मान्सूनच्या अगोदर. जमिनीची प्रिपरेशन कधी करतो, मान्सूनच्या अगोदर. मग त्याला काय म्हणतो आपण, प्रिपरेटरी टिलेज. किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण, प्रायमरी टिलेज. असं समजा झिरोपासून, किंवा आता मला वावर दिलं माझ्या घरच्या आहे ना, माझ्याकडे वावर दिलं, जाय बाबा आता तू शिकला नाही ना, तू धर जमीन धर आणि कर. तर मग सर सुरुवातीला मी काय करेन, टिलेज ऑपरेशन करीन. म्हणजे पहिली ते स्टबल वगैरे पहिले काय करीन सर, नागर हानी. मग प्रिपरेटरी टिलेज मध्ये काय येते, त्यालाच काय म्हणतात, प्रायमरी टिलेज. ओके, प्रिपरेटरी टिलेजलाच प्रायमरी टिलेज म्हणतात. मग सर मी काय करीन सर, फ्लोईंग करीन. फ्लोईंग म्हणजे नागरणी. ओके, तुमच्यासाठी मराठीत लिहू का. ओके. मग सर
नांगरणी कशासाठी करीन, जो हार्ड पॅन तयार आहे तो हार्ड पॅन ब्रेक करीन, त्यानंतर इन्सेक्ट पेस्ट आहे ते ब्रेक त्याचे डिस्ट्रॉय करीन, स्टबल काढून टाकीन. सर जे टॅप रूट असतात एखादं, आता समजा जर त्यात पहिलं कॉटन गेला असेल तर कॉटनची जे मुळे आहे ते कसे म्हणजे कापसाचे मुळं आत बुडापर्यंत खोल जायला असतात, मग त्याच्यामुळे आपल्याला खोल नागाटी करावं लागेल, बरोबर आहे ना. मग त्यासाठी सर कोणकोणचे, आता जुन्या काळात असा नागरी उडन ते वापरतात, असा नागरी, बरोबर, लाकडी नागरी नाही, लाकडी नागर वापरला जात, बरोबर आहे. इथं 2 बैल तुमच्यासारखे नाही बे, म्हणजे नाव द्या असं पर्सनल नका घेत जाऊ, पण बरोबर आहे. वुडन फ्लो वापरतात, वुडन फ्लो एक्झाम्पल मध्ये लिहू शकता तुम्ही, वुडन फ्लो, वुडन फ्लो, ओके. नंतर डिस्क फ्लो, त्यानंतर देसी फ्लो, त्यानंतर सर आता जो सगळ्यात जास्त ट्रॅक्टरला असा खटका आणलाय, कसा फिरतय तसा रिव्हर्सिबल फ्लो, बरोबर आहे ना. त्यात आपण पहिले जुन्या काळात माहिती का व्ही शेप मध्ये नागर करायचो, ते जे याच्यात ऑब्जेक्टिव्ह येऊ शकते की जो ओल्ड याच्यात कशा शेप मध्ये करायचं, ओके सर आपण ते वापरतो. त्यानंतर सर दुसरं याच्यात कोल्ड क्रशिंग करतो, काय क्लॉड क्रशिंग, सॉरी कोल्ड क्रशिंग नाही, क्लॉड क्रशिंग म्हणजे काय सर. आता क्लॉड क्रशिंग म्हणजे काय सर, सुरुवातीला किंवा मोठ्याला ढेकळं झाले, आता तुम्ही नांगरणी केली, एवढ्याला ढेकळं उठले, मग सर त्याला बारीक तर करणं लागेल ना, मग काय आणतो वखर, बरोबर आहे ना. मग काय करतो हॅरोईंग म्हणजे वखरणी, ओके, वखरणी हॅरोईंग करतो सर. ते कोल्ड क्रश करतो मेनली, बरोबर आहे. पण आता याच्यात एक ऑब्जेक्टिव्ह असं पण म्हणू शकते किंवा कोल्ड क्रशिंगची जरूरत कधी पडते आपल्याला, किंवा आपण रोटाव्हिटर आणतो, सध्याच्या काळात काय आणतो, रोटाव्हिटर आणतो, बरोबर आहे. त्यानंतर सर क्लॉड क्रशिंग मध्ये किंवा जे मोठे ढेकळे ते बारकाले करायचे. त्यानंतर तिसरा जो प्रकार येतो तो येतो सर लँड लेवलिंग, काय येतं लँड लेवलिंग. लँड लेवलिंग म्हणजे काय सर, किंवा असं इरिगेशन मॅनेजमेंट करायचं असलं, कोणाची जमीन अशी राहती, कोणाची उत्तर राहती, मग ती लेवल मध्ये आणायची. अशी जमीन असते ना, मग तिला असं डोजर मशीन म्हणजे मशीन लावून आपली ते लावून विथ द हेल्प ऑफ टूल, त्या टूलच्या हिशोबाने आपल्याला लेवल मध्ये आणायची, ओके. त्यानंतर चौथं काय येतं, मिक्सचर ऑफ मॅन्युअर अँड फर्टिलायझर. मिक्सचर काय करायचं, मॅन्युअर अँड फर्टिलायझरचं. आता तुम्ही ट्रॅक्टरला पाहिला असेल, ते जुन्याचे तर पंखा मागून फिरतो असा गोल, म्हणजे ते गंज असला मॅन्युअरचा गर्र फिरून सगळीकडे पसरून देते, ओके. हे काय झाले प्रिपरेटरी टिलेज म्हणजे प्रायमरी टिलेज. आता तुम्हाला एक सांगतो, डबल जे सोईंगच्या अगोदर करतात, जे सोईंगसाठी नाही करत, सोईंगच्या अगोदर करतात, किंवा म्हणजे समजा सोईंग करण्यासाठी जर सीड बेड करत असेल तर ते सेकंडरी टिलेज झालं, म्हणजे सोईंग करण्यासाठी करावं लागलं, तिच्यावर आपण काय करणार सोईंग. पण सोईंग प्रोसेसच्या अगोदर जे करतात त्याला काय म्हणतात प्रायमरी टिलेज, ओके, किंवा प्रिपरेटरी टिलेज. एवढं ध्यानात ठेवा फक्त. हे बाकीचे तुम्हाला एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. आता प्रिपरेटरी टिलेजला आपण दुसरं नाव देतो सीड बेड प्रिपरेशन, म्हणजे सीड बेड प्रिपरेशन, यालाच काय म्हणतो आपण सेकंडरी टिलेज. सेकंडरी टिलेज म्हणजे काय माहिती का, पेरणीसाठी ज्या प्रोसेस करतो ना, पेरणीसाठी आपण सीड बेड तयार करतो, मग ते आलं सेकंडरी प्रोसेस मध्ये. त्यानंतर सर पेरणीसाठी आपण पेरणीचं सोईंग करतो, सोईंग मध्ये कोणचं वापरतो, सीड कम फर्टिलायझर मशिनरीज वापरतो, त्या पण सर तिच्यात येतात, ओके. तर मग त्यात पहिलं येतंय हॅरोईंग. आपण सुरुवातीला काय करतो, हॅरोईंग हिच्यात पण येते, ओके. पहिलं सर दुसरं काय करतो, सीड बेड प्रिपेअर करतो, सीड बेड
मग सर सीड बेड मध्ये 2-4 प्रकार येतात. तर पहिलं येतं रिज अँड फरो. रिज अँड फरो. रिज अँड फरो म्हणजे काय माहिती का, जे ऊसासाठी करतो ना आपण तसे, किंवा असे हे मोठाले रिज आणि त्याच्या बाजूला हे असं फरो. म्हणजे फरो म्हणजे खड्डा. ओके, हा खड्डा धरा, नाही बरं हा ऊसचा धरा आणि हे बाजून 2 नाल्या धरा, असं हे काय आलं रिज अँड फरो. ओके, त्यानंतर ब्रॉड स्ट्रीप नंतर फ्लॅट बेड. फ्लॅट बेड म्हणजे काय माहिती का, अशा प्रकारे असे मोठाले बेड. ओके, हे काय आले फ्लॅट बेड. ओके, त्यानंतर ब्रॉड बेड फरो, हे त्याचे ब्रेडचे टाईप आले. नंतर सोईंग साठी पण वापरतात. सी हिच्यात काय येतं सोविंग. ओके, त्यानंतर सर सोईंग झाली, त्याच्या माग सर ते 5 चालते ना माग, तर मग तिच्यात कव्हरिंग ऑफ सीड, आपण त्यात डबल काय लिहू शकतो, कव्हरिंग ऑफ सीड. आता तुम्ही याचे एक्झाम्पल लिहू शकता. आता सर मग झालंय दुसरा प्रकार. आता सर तिसरा प्रकार कोणचा आहे तो सांगा. तिसरा प्रकार कोणचा सर, पेरणी झाली बरोबर आहे, म्हणजे पेरणीच्या अगोदरचा प्रिपरेटरी टिलेज, प्रायमरी टिलेज. पेरणीसाठी जे करतो ते सेकंडरी टिलेज किंवा सीड बेड प्रिपरेशन. पेरणी नंतर जे करतो ते इंटरकल्चर ऑपरेशन. तिसरं कोणचा, इंटरकल्चर ऑपरेशन. ओके, त्यालाच काय म्हणू शकतो आपण, इंटरकल्चर ऑपरेशन मध्ये टर्शरी टिलेज. ओके, टर्शरी टिलेज मध्ये काय आहे ते सर कशासाठी करतात, सर वीड कंट्रोल करण्यासाठी. मग त्यात आपण काय करतो, होईंग म्हणजे डवरणं. होईंग म्हणजे काय, डवरणी करतो सर, होईंग करतो. त्यानंतर सर डवरणी म्हणजे कोणाला माहितीये का, हे रो मध्ये सगळ्यालाच माहिती आहे म्हणून सर आम्ही वावर हे आता 2 रो पेरेले आपण. ओके, ह्या 2 रोच्या मध्ये जे बारकी पास चालते ना त्याला काय म्हणतात होईंग. पीक म्हणजे स्विंग झाल्याच्या नंतर, पीक जर्मिनेट झाल्याच्या नंतर. त्यानंतर सर गॅप फिलिंग करतो. गॅप फिलिंग याच्यातच येते सर. गॅप फिलिंग म्हणजे एका ठिकाणी तुम्ही पेरलं आणि एका ठिकाणी उगलंच नाही, तर मग त्या उगेल न जागेवर डबल पेरणी करणं म्हणजे काय, गॅप फिलिंग. सी सर थिनिंग म्हणजे काय, एका ठिकाणी लय उगलं पण आपल्याला एवढं नव्हतं पाहिजे. आपण सायंटिफिकरित्या लागवड करतो ना, मग सायंटिफिकरित्या लागवड करायची म्हणलं आपल्याला जर 5x5 अंतर ठेवायचं, तर मग 5x5 अंतर सेंटीमीटरचं तर मेंटेन करावं लागेल ना. मग जास्त झालं ना, मग 5x5 वर असं म्हणजे त्याचं अंतर कमी करायचं, थिन करायचं, ते रिमूव्ह आउट करायचे जे कामीचे नाही ते. नंतर सर विडिंग. सर विडिंग म्हणजे काय, सर विडिंग म्हणजे की ते जे स्टबल आहे तुमच्याकडून सगळ्यात पहिले कॉलेजमध्ये आल्यावर तेच करून घेता, जा टन उपटा. ओके, त्यानंतर सर अर्थिंग अप म्हणजे माहिती का, कोणी सऱ्या काढेल, सऱ्या किंवा इथं लावेले ऊस झालं नाही, समजा कॉटन झालं, कॉटन लावेले, मग काही दिवसांना आपण काय करतो, दांड काढतो. याला दांड म्हणजे इथलची माती इथं, इथलची माती कोपऱ्यावरची, इथलची माती इथं, हिच्यावर चोळतो. हे बेड मोठाली करतोय आणि इकडं फरो हिच्यात खोल होतोय बरोबर आहे. ते माती लावणं त्याला काय म्हणतात अर्थिंग अप. ओके, त्यानंतर डी मल्चिंग. मल्चिंग म्हणजे प्लास्टिक कव्हरनं किंवा दुसऱ्या एखाद्या कव्हर करून घेणं. ओके, सोपं समजलं. आता टर्शरी टिलेज पर्यंत समजलं. प्रायमरी, सेकंडरी किंवा इंटरकल्चर दोन्ही नावं ध्यानात ठेवा, कोण्या पण नावात तुम्हाला विचारू शकतो. त्यानंतर सर मॉडर्न डे कन्सेप्ट काय, मॉडर्न डे कन्सेप्ट आहे की बाबा सायंटिफिकरित्या टिलेज ऑपरेशन हे आपल्या जमिनीला साठी घातक आहे. तर मग तुम्ही नवीन कन्सेप्ट आणले की मॉडर्न डे टिलेज, की बाबा टिलेजचा वापर कमी करून जास्तीत जास्त उत्पादन कसं घेऊ शकता. मॉडर्न टिलेजवर प्रश्न बनतो. त्यात मिनिमम टिलेज, झिरो टिलेज या 2 कन्सेप्ट महत्वाचे आहे. आता पहिलं पहा मिनिमम टिलेज, तर त्यात शब्द तसे
मिनिमम टिलेज त्या शब्दातच आहे, किंवा रेस्ट्रिक्शन आहे की बा जे टिलेज ऑपरेशन जे युजफुल नाहीये ना ते करायचेच नाही, जे युजफुलच जे गरजेचे तेवढेच करायचे, बरोबर आहे ना. रेस्ट्रिक्टेड टू टिलेज ऑपरेशन, जेवढे गरजेचे तेवढेच करायचे. समजा याचं एक्झाम्पल घ्या की तुम्ही जर सीड पेरत असाल ना त्याच्यासोबतच फर्टिलायझर टाकून द्या, बरोबर आहे ना. म्हणून आता पाहिजे पेरणी यंत्राला काय असतंय की बस सीडची पण खाना देर राहतो आणि खताचा पण खाना देर राहतो. जुन्या काळात फक्त सीडचा होता, खताचा होता का नाही. म्हणून काय करायचं, टिलेज ऑपरेशन आपल्याला कमी करायचे, रेस्ट्रिक्टेड जेवढे लागेल तेवढेच करायचे. याच्यामुळे ऍडव्हान्टेज काय सर, याच्यामुळे ऍडव्हान्टेज एक तर कॉस्ट बेनिफिशियल आहे, कॉस्ट वाचती सर, विनाकारण खर्च लागत नाही. त्यानंतर सर सॉइल मध्ये बरोबर प्रॉपर एरिएशन मेंटेन राहतं, कोल्ड क्रशिंग म्हणजे हार्ड पॅन डेव्हलप होत नाही. ओके, म्हणून मिनिमम टिलेज केलं जातं. आता नवीन पुन्हा जे ऑर्गॅनिक कार्बन आहे त्याचं प्रमाण वाढवण्यासाठी पण मिनिमम टिलेज ही कन्सेप्ट आणली. ओके, हे समजलं. याच्यात काय करायचं, मिनिमम टिलेज म्हणजे कमीत कमी प्रमाणात टिलेज ऑपरेशन करायचे, जेवढे लागतात गरजेनुसार. आता दुसरं येते झिरो टिलेज. झिरो टिलेज, झिरो टिलेज सांगू तुम्हाला, एकच एक्झाम्पल देतो. हरियाणा तिकडे असे तांदूळ पेरतात. ओके, हे त्यानं तांदूळ पेरेल, बरोबर आहे. हे कापून घेतात मशनीनं, खाली आपली गव्हाचे कसे राहतात तसे काढ राहते. ह्या काढाच्या मदत ते काय करतात माहिती का, काहीच करत नाही. म्हणजे ना वखरतात, ना नागारतात, ना काही रोटा आणतात, ना काही जाळून देतात, काहीच नाही करत. डायरेक्ट काय करतात, डायरेक्ट गहू मधातून पेरून टाकतात. काय, तांदूळ काढल्याच्या नंतर गहू मधातून पेरून टाकतात. काही दिवसांनी हे काय होतंय, सडून जातंय, बरोबर आहे ना. याच्यामुळे काय आला, ऑर्गॅनिक कार्बन त्याचा वाढला जमिनीचा. यालाच काय म्हणतात, झिरो टिलेज, बरोबर आहे. म्हणजे प्रिपरेटरी टिलेज, याच्यात नो प्रिपरेटरी टिलेज, नो प्रायमरी टिलेज म्हणू शकतो, किंवा प्रिपरेटरी टिलेज किंवा प्रायमरी टिलेज. प्रिपरेटरी टिलेज प्रायमरी टिलेज याच्यात करत नाही. त्यानंतर सेकंडरी टिलेज पण जेवढे लागतात तेवढेच करतात, नुसतं सोईंगच करतात त्याच्यात. सेकंडरी टिलेज मध्ये पण हॅरोईंग करत नाही. ओके, डायरेक्ट काय करतात, डायरेक्ट पेरणी करतात. समजलं, झिरो टिलेज समजणं महत्वाचं आहे. मग याचे ऍडव्हान्टेज काय आहे की ऑर्गॅनिक कार्बन वाढतं, पुन्हा खर्च कमी लागतं, बरोबर. सॉइलचं एरिएशन चांगलं राहतं. नंतर एक तिसरी कन्सेप्ट येते पडलिंग. पडलिंग म्हणजे काय माहिती का, जे राईटचे तुम्ही माझा धान लावता, तुम्ही व्हिडिओ पाहत असाल, धान लावता पाण्यात लावता, पाण्यात. मग तुम्हाला कधी प्रश्न नाही पडला सर पाणी तुंबून कसं राहतं, तर मग ते पाणी तुंबून राहण्यासाठी ना ते पडलिंग करतात. पडलिंग म्हणजे काय करतात की लय वेळेस तिच्यावर मशिनरी चालू हार्ड पॅन तयार करतात तिथं जमिनीत. म्हणजे चिखल असा कडक करतात. त्यात पाहिलं का ट्रॅक्टर पण चालतात तरी सर फसत नाही. आणि आपल्या इकडे जराशी गिचत गेलं ट्रॅक्टर फसून जातं, पण हिच्यात फसत नाही. काऊन की ते हार्ड तयार करतात की पाणी आत जिरलं नाही पाहिजे, पाणी आत जिरपलं नाही पाहिजे. ओके, त्याला काय म्हणतात, पडलिंग. पाणी जमा करून ठेवण्यासाठी जे करतात प्रोसेस त्याला म्हणतात पडलिंग. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता याच्यात फक्त तुम्हाला इक्विपमेंट सांगायचे राहिले. इक्विपमेंट PDF टाकीन, वाटलंच तर तुम्ही मला लेक्चर झाल्याच्या नंतर ज्यांनी लेक्चर पाहिलं त्यांनी मला पर्सनल मेसेज करा, मी टाकून देईन. फक्त ते इक्विपमेंट राहिले, बाकी बंद त्या कन्सेप्ट मी ॲक्युरेट सांगितल्या. भले इथं लिहून द्यायला नसेल, तुम्ही एकदा घरी जाऊन कोणत्यातरी PDF मध्ये वाचा, कुठंतरी वाचा, म्हणजे तुमच्या ध्यानात राहील. ओके, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला ग्रो अप करायचं आहे. तुमचे पूर्ण कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहे. अजून हॉर्टिकल्चरची बॅच आणणार आहे, जेनेटिकचे आणणार, प्लांट ब्रीडिंगचे आणणार आहे, खूप म्हणजे वर जाणार आहे. त्यानंतर धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. काही प्रॉब्लेम असला तर कमेंट करत जा रे.